सन्माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावरील कृषी महसूल विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागावर चर्चेसाठी आपण संधी दिली त्याबद्दल आभार। आणि विशेष करून या पुरवणी मागण्यामध्ये जे प्रोव्हिजन केल्या गेली अध्यक्ष महोदय, मला कळत नाही की मागील वर्षी दादा आपण इथे उपस्थित आहात, बोला बोला मागील वर्षी बसा 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 खाली बसा। बिबट्यांना आवरा खूप बिबटे झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या महसूल व वन विभागाच्या बाब क्रमांक यामध्ये 41, 42, 43 अनेक सदस्यांनी वाघाच्या संदर्भात आणि बिबट्यांच्या संदर्भात जी जो धुमाकूळ आहे, कितीतरी लोकांचा जीव गेला या संदर्भात माहिती मागितली, माहिती सांगितली अध्यक्ष महोदय। वडेट्टीवार साहेब 5-10 रिप्लाय घ्यायचा होता, 5-10 झालेत, 5-10 झालेत। आता मी काय करायला सांगेन, आदेश आपला आपण 1-2 मिनिटात उरका, म्हणजे 5-12ला मी रिप्लाय अजून चालू करतो। सुरुवातच केलेली नाही। 2 मिनिटात शेवट करा, आता सुरुवात केली आहे, चला। हे आता शक्य तुम्ही मला बघू ना त्या तिथे तुम्ही मला बघून जास्त वेळ घेते म्हणून मला थांबवण्यासाठी आपण आलात की काय असं वाटायला लागलं मला अध्यक्ष महोदय। नाही, मुळात या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय मी बाबर जाण्यापेक्षा आपल्याला माननीय मंत्री महोदय आहेत, 9 महिन्यामध्ये दादा 36% खर्च झाला। या 75,000 कोटीच्या मागण्या आल्यानंतर कुठला खर्च कमी झाला याची माहिती घेतली। या माहितीमध्ये सगळ्या मागासवर्गीयांच्या योजनाच गुंडाळून टाकून त्यावर खर्चच नाही। समाज कल्याणमध्ये दादा माहिती घ्या, 8% खर्च आहे। जर हे बजेट पुरवण्यामध्ये 75,000 कोटी, मागच्या वेळेचे 56,000 कोटी, पुन्हा आता मार्च थांबलेला आहे आणि 10-9 महिन्यामध्ये बजेटच्या आमच्या जर 36% खर्च झाला होत असेल तर या पुरवणी मागण्यासाठी येणारा निधी कुठल्या विभागाला कट करून या ठिकाणी आणलाय याचं सुद्धा उत्तर दादा मला अपेक्षित आहे। मी फार 2 मिनिट म्हणला, मी 3 मिनिटांमध्ये संपवतो। आपण फार मोठ्या घोषणा करून दादा आपल्या सरकारने यामध्ये कृषी समृद्धी योजना आणली। दरवर्षी 5,000 कोटी रुपये आपण खर्च करणार होता। 5 वर्षामध्ये 25,000 कोटीची गुंतवणूक होती आणि यामध्ये प्रतिकूल हवामान, घटक पेरणी, लावणी, उगवण वगैरे वगैरे जे काही आपण करणार होतात आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार होता। मी दुर्दैवानं सांगतो दादा, यामध्ये जर महाजन साहेब 1 मिनिट, आपल्याला या समृद्धीमध्ये जे तुमचे कृषी समृद्धी योजना आहे दादा, या बजेटमध्ये 1 रुपया दिला नाही। तुम्ही म्हणालात मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली 5,000 कोटी दरवर्षी देणार होतात, बजेटमध्ये 1 रुपया नाही। मला वाटलं सप्लिमेंटरीमध्ये तरी येईल, त्याच्यामध्ये जर पैसे नाहीत 500 कोटी रुपयामध्ये काय होईल? जर 5,000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करण्याची आवश्यकता आहे। मग ही घोषणा कशाला केली? शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी। थांबा, तुम्ही डिस्टर्ब करू नका, नाहीतर महाजन साहेब आम्हाला मी काही तुमच्यावर कोणावर आरोप करत नाही, पण जी योजना या मंत्र्यांना थांबवा तुम्ही। देतो टोकन कुठे दिली? 1 रुपयाची तरतूद नाही आणि टोकन काय सांगताय? चला रिप्लाय घेऊया। आज नाही, थांबा जरा हा विषय सरकारने घोषित केलेला विषय मी सांगतोय, मी कोणावर आरोप करत नाही। आज सरकार शेतकरी आत्महत्या करतोय दररोज 8 शेतकरी, आणि तुम्ही घोषणा करताय आणि मग काही त्यावर देत नाही। 5,000 कोटीमध्ये किमान 1,000 तरी कोटी रुपये तरी द्या दादा, त्यामध्ये दुरुस्त करा। सरकारचीच योजना आहे, आम्ही नाही सांगितलं, म्हणून हा महत्वाचा विषय वाटला, म्हणून मी आपल्या निदर्शनास आणून दिलं। कारण एवढी मोठी गोष्ट, अनेक फायदे होणार आहेत अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचे यामध्ये। अध्यक्ष महोदय, दुसरा महत्वाचा विषय, जरा 2 मिनिटांमध्ये काही करा दादा, पण एक घोषणा करा। एकच शेवटचं सांगतो दादा, आपल्याला विनंती आहे, वाघाच्या हल्ल्यामध्ये यावर्षी मागच्या 3 महिन्यामध्ये 79 लोकांचा बळी गेला। ते सर्व मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे, किमान वाघांच्या आणि बिबट्यांच्या। म्हणजे विदर्भातलं सांगतो मी, विदर्भातले आकडे सांगतो, उर्वरित महाराष्ट्रात कदाचित जास्त असू शकतात, म्हणून माझी विनंती आहे की एकाला तरी त्यामध्ये विशेष
आपण या पुरवणी मागण्याच्या निमित्तानं धन्यवाद. एकाला शासकीय धन्यवाद. नोकरी धन्यवाद. मिळाली पाहिजेत ही दादा, सुरू आमची करा मागणी आपण. अध्यक्ष.